कोणत्याही प्रकारची भाजणी न करता फक्त 10 मिनिटांमध्ये पाव कप बेसनचा वापर करून खमंग खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची ते आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बऱ्याच वेळा काय होतं की चकली ही खुसखुशीत होत नाही, ती कडक होते किंवा ती तेलामध्ये विरघळते, जास्त तेलकट होते। तर असं होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बऱ्याच काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर या ठिकाणी मी 1 कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून, तर एका बाउलमध्ये मी घेते काढून आणि यामध्ये पाव कप एवढं आपल्याला बेसन घालायचं आहे। तर कप नसतील तर तुम्ही हेच प्रमाण वाटीने देखील घेऊ शकता। जे बेसनचं पीठ आहे ते देखील मी या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे। बेसनचं पीठ नसेल तर तुम्ही फुटाण्याची डाळ देखील मिक्सरवरून बारीक करून घेऊ शकता। या ठिकाणी मी 1 चमचा एवढा ओवा मिक्सरवरून ओबडधोबड बारीक करून घेतलेला आहे। ओवा नक्की वापरा, त्यामुळे खूप छान टेस्ट येते, त्याचबरोबर अन्न पचायला देखील सोपं जातं। त्याचबरोबर 2 चमचे एवढं मी पांढरे तीळ घातलेले आहेत। 1 चमचा लाल मिरची पावडर, मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, त्याचबरोबर चवीनुसार नमक घालायचं आहे आणि यामध्ये आता पाव चमचा एवढीच आपल्याला हळद घालायची आहे, जास्त हळद घालायची नाही, नाहीतर चकली काळपट पडते। त्याचबरोबर मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मिक्सरवरून बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घालून घेतलेल्या आहेत। लसूण घातल्यामुळे चकलीला खूप छान खमंग अशी टेस्ट येते, नक्की वापरा। आता हे सर्व मसाले आपण पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात। तर या ठिकाणी मी व्यवस्थित असे ते मसाले मिक्स करून घेतलेले आहेत पिठामध्ये। आता यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे। तर फक्त 2 चमचे एवढंच आपल्याला तेल गरम करून यामध्ये घालून घ्यायचं आहे, त्यामुळे चकली ही खूप खुसखुशीत अशी होते। जास्त तेल घालायचं नाही, नाहीतर चकली तेलामध्ये घातल्यानंतर ती विरघळते, ती जास्त तेलकट होते। तर या ठिकाणी 2 चमचे एवढं तेल घालून मी पिठामध्ये ते व्यवस्थित असं एकसारखं मिक्स करून घेते, जेणेकरून तेल हे सर्व पिठामध्ये एकसारखे लागले जाईल आणि चकली खुसखुशीत बन। तर या ठिकाणी मी तेल हे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता पिठाची मूठ बांधल्यानंतर अशा प्रकारे मूठ तयार होते। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं गरम पाणी यामध्ये घालून घट्टसर असा याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर गरम पाणी जेवढं हाताला आपल्या सोसेल तितकंच गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि पीठ हे घट्ट मळल्यामुळे चकलीला खूप छान काटे येतात। तर या ठिकाणी बघू शकता मी पिठामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं ते मळून घेतलेलं आहे। 1 कप पाणी मी गरम करून घेतलं होतं, त्यातलं 2 चमचे एवढं पाणी शिल्लक आहे। इतकं पाणी या ठिकाणी मला लागलेलं आहे। पीठ हे तयार आहे, आपण आता लगेच चकली बनवायला घेऊयात। या ठिकाणी एक पोळपट घेतलेला आहे, त्यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे पीठ आता आपल्याला 1-2 मिनिटं मळून घ्यायचं आहे। जसं आपण भाकरीला पीठ मळतो ना, तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जितकं छान आपण हे पीठ मळून घेऊ तितकी छान खुसखुशीत अशी आपली चकली तयार होईल। तर या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित असं हे पीठ या ठिकाणी एकसारखं मी मळून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी मी चकलीचा साचा घेतलेला आहे, या साच्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे आता पीठ आपण भरून घेऊयात। तर या साच्यामध्ये मी हे पीठ भरून घेतलेलं आहे आणि आता आपण चकली पाडायला घेऊया। चकली पाडण्याच्या आधी देखील आपल्याला पोळपटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून चकली व्यवस्थित अशी उचलता येईल पोळपटवरून। आता चकली पाडताना सुरुवातीला एक छोटासा गोल करायचा आहे आणि त्याच्या भोवतानी आपल्याला जवळजवळच वेडे काढून घ्यायचे आहेत, जास्त लांब काढायचे नाहीत, नाहीतर चकली उचलताना ती तुटते किंवा तेलामध्ये वेडे निसटतात। तर चकलीचे वेडे काढल्यानंतर लास्टला ते आपल्याला चिटकून घ्यायचं आहे चकली सोबत, जे लास्टचं चकलीचं टोक असतं ते। तर या ठिकाणी मी 3 ते 4 चकल्या पाडून घेतलेल्या आहेत, आपण तळून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी, तेल ठेवलेलं आहे त्यामध्ये। अगदी कडक तेल झालं की यामध्ये आपल्याला ह्या चकल्या सोडून द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मी उलटण्याच्या साहाय्याने या चकल्या तेलामध्ये सोडून देते। उलटण्याच्या साहाय्याने सोडल्यामुळे पटकन त्या तेलामध्ये सोडता येतात, हाताला तेल देखील भाजत नाही। तर चकली तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेम करून ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटं अशा तेलामध्ये राहू द्यायच्या आहेत चकल्यानंतर त्या पलटायच्या आहेत। जर टाकल्या लगेच चकली पलटली तर ती तुटण्याची शक्यता असते आणि तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये चकल्या सोडायच्या। तेल कडक नसेल तर चकली ही तेलामध्ये विरघळते, ती तुटण्याची देखील शक्यता असते।
आणि ती जास्त तेलकट बनते। तर एकदम हाय फ्लेम ठेवून देखील आपल्याला या चकल्या तळायच्या नाहीत, नाहीतर त्या वरून अगदी पटकन करपतील आणि आतमध्ये त्या तशाच कच्च्या राहतील, त्यामुळे चकल्या ह्या नरम पडतात। एकदम मीडियम फ्लेमवरच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर जितक्या त्या कढईमध्ये बसतील तितक्याच चकल्या सोडून आपण या ठिकाणी तळून घेऊयात। त्या ठिकाणी मी चकली तळून घेतलेली आहे। तेलाचे बुडबुडे कमी आले की चकली आपल्याला तेलामधून काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी सर्व चकल्या या ठिकाणी तळून घेते। या ठिकाणी बघू शकता एका प्लेटमध्ये मी चकल्या काढून घेतलेल्या आहेत तळून। बघू शकता खूप छान काटे आलेले आहेत त्या चकलीला आणि एकदम दिसायला देखील खूप छान दिसत आहे चकली। तितकीच ती खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी झालेली आहे। एक सुद्धा वेडा आपला तेलामध्ये सुटलेला नाही, अजिबात तेलकट झालेली नाही चकली, त्यात विरगळी सुद्धा नाही चकली, ती खूप खुसखुशीत अशी झालेली आहे। बघू शकता या ठिकाणी मी तोडून दाखवलेली आहे एक चकली तुम्हाला, पटकन अशी तुटली जाते। एकदम खुसखुशीत अशी ही चकली बनलेली आहे। खूप टेस्टी देखील लागते आणि फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होते। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया असेच एका झटपट तयार होणाऱ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।